नमस्कार, ARK@foodies to use ऑन टाइम यात आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ आणि ती पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर चला करूया सुरुवात। एका पातेल्यामध्ये तेल घेऊन त्याला छान गरम होऊ दिलंय। त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि नंतर त्यामध्ये तेजपान घातलेले आहे। आता यानंतर यामध्ये घालणार आहे आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट। ही कांदा आणि खोबरं मी चिरून तव्यावर तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतले आहे आणि नंतर त्याची पेस्ट बनवलेली आहे। यात कुठलाही खडा मसाला मी घातलेला नाही आहे। ती तशीच पेस्ट मी आता तेलावर व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि जर तुम्हाला पेस्टची व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवते। तर चला बघूया समोर। ते व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। नंतर व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे। जोपर्यंत त्याचा अद्रक लसूणचा वास जात नाही तोपर्यंत व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। आता याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 2 चम्मच मी काश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे आणि ही जास्त प्रमाणात तिखट नसते त्याच्यामुळे मी इथे थोडी जास्त घातलेली आहे। आणि चवीनुसार मीठ, हळद आणि धना पावडर घातलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर चला बघूया समोर। तुम्ही बघू शकता किती छान मस्त तेल सुटलेले आहेत। तर आता यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तर चला बघूया समोर। मी मटकीला रात्रभर भिजत घातले होते आणि त्याला मोडीव दिलेली होती, तीच मटकी मी इथे टाकलेली आहे। तर चला बघूया। आता इथे या भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे। मंद आचेवर मी गॅस करून ठेवलेला होता आणि त्याला 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे। आणि नंतर त्यामध्ये मी थोडं पाणी घालून आणखी 2 मिनिटासाठी त्याला वाफवू दिलेलं आहे। तर चला बघूया समोर। ते मी एक्स्ट्राचं पाणी घेतलेलं नाही आहे। अद्रक लसूणची पेस्ट ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवली होती त्यात थोडं पाणी घालून मी यामध्ये ओतलेलं आहे आणि याला परत 2 मिनिटं होऊ दिलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचे आहे। आता यामध्ये पाणी ओतताना तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे किंवा जेवढा रस्सा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता। हो, हे पाणी गरम करूनच ओतायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी कुठल्याच प्रकारच्या गरम मसाल्याचा वापर केलेला नाही किंवा काळ्या मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाही आहे। आपली साधी सिंपल आणि अशी भाजी बनवलेली आहे। तुम्ही करून बघा। हो, पण त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर चला बघूया समोर आपली मिसळपाव आणखी कशी बनवायची आहे ते। आता बघू शकता आपल्या मटकीच्या भाजीला छान उकळी आली आहे आणि याला जास्त शिजवण्याची पण गरज नसते। 10 मिनिटात आपली मिसळची भाजी तयार होते। छान कोथिंबीर घालायची आणि खायला घ्यायचं। तर चला पटपट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। तर या माझ्यासोबत गरमागरम मिसळ पाव खायला।